जुन्या पुणे नाशिक महामार्गावरील एका लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू। नांदातील एका महिलेसह लॉजमध्ये सापडला मृतदेह। शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण होणार स्पष्ट। खेड पोलिसांचा तपास सुरू। 25 आणि 26 जुलै रोजी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश। घराची पडझड, दगावलेली जनावरे, पिकांचे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक करणार पंचनामे। तहसीलदार ज्योती देवरे यांनी तिन्ही खात्याच्या विभाग प्रमुखांना दिल्या सूचना। राजगुरू एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लांबवली प्रवासी महिलेची सोनसाखळी। पुणे अकोले बसमध्ये चढत असताना 3.5 लाख रुपयांची सोनसाखळीवर चोरट्यांनी मारला डल्ला। एसटी स्टँडवरील प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे, सीसीटीव्हीचा पुरता बोजवारा। विद्युत पंप चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। मोई गावात विद्युत मोटार चोरणारे 4 बेड्या। 4 आरोपींपैकी 2 परप्रांतीय। माळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या। नागरिकांनी खबरदारी घेण्याचं पोलिसांनी केलं आवाहन। जुलै संपला तरी भात लागवड सुरूच। कृषी विभाग उद्दिष्टापासून अजूनही 30% दूर। सर्वाधिक पेरा सोयाबीनचा। पावसाळी बाजरी, सूर्यफूल, ज्वारीची पेरणी नाहीच। कडधान्याची अवघी 30% क्षेत्रावरच पेरा। चिंबळी येथील मोकळ्या मैदानात उभ्या डंपरमधून बॅटऱ्या लांबवल्या। चोरट्यांनी 2 इलेक्ट्रिक मोटारींवर केला हात साफ। इका मेडिकल कंपनीच्या समोरील मोकळ्या जागेत चोरीचा प्रकार। पावसाची दमदार हजेरी। जुलै महिन्यात 20 दिवस पावसाचे। जुलै अखेर खेड तालुक्यात 357.4 मिलीमीटर पाऊस। 25 जुलै रोजी सर्वाधिक पाऊस। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती।